तर हॅलो गाईज, स्वागत तुमचं व्हिडिओमध्ये. तर आजची व्हिडिओ आपली काय असणार काय मलाच माहिती नाही. डेली ब्लॉग असेल किंवा काय असेल. पण आता आपल्याला पहिले जायचं आहे पनवेलला नावा घेऊन. पण तो मेन आपला ब्लॉग नाही. आपला मेन ब्लॉग असेल बहुतेक आपल्याला तो आपण हेल्मेट आणला होता ना, त्याचा जरा थांबा जरा. जरा आपण हेल्मेट आणला होता नवीन, जरा माउंट लावून जरा व्ह्यू चेक करायचे. आपण जेव्हा तिथून आणला होता, जेव्हा आपण आणायला गेलो बहिणीच्या इथं, तर तिथून जरा एवढा सेटअप नीट केला नव्हता. तर आपण त्याची पहिले टेस्ट घेऊ का बघू पहिले कसं काय वाटतं तो हेल्मेटचा माउंटला हे करून. तर आता सार्थकला घेऊ आपण पहिले, भानगरशी नावा घेऊ आणि मग जाऊ. आणि मग तुम्हाला दाखवतो रस्त्यात काय घडतंय नाही घडतंय काय असेल ते दाखवायला भेटेल. कारण की त्याला आता माउंट लावणार आहे आपण, कॅमेरा चालू ठेवणार आहे मध्ये मध्ये. तर बघू काय रस्त्याला भेटला दाखवतो. तर असं डेली ब्लॉग असणार आहे, त्याच्यामध्ये काय असेल ना असेल पुढं मला काय माहिती नाही. पार्टी झाली तर झाली, होईल आमची, काही पण होऊ शकतो. तर चला पहिले जाऊ आपण पनवेलला, पहिले जाऊ भानगरला, सातारला घेऊ आणि मग जाऊ पनवेलला. तर चला असं मला नंतर भेटतो. बाय बाय. तर त्याला आता हेल्मेटचा माउंट लावून घेतो, तो माउंट लावतो आणि मग सेटअप करतो आणि मग जातो. तर चला जाऊया. आणि तर गाईज आपल्या बघा हेल्मेटचा माउंट लावून झाला आहे. तर बघू कसा व्ह्यू येतो आपला जाताना. व्हिडिओचा व्ह्यू कसा येतो बघू. आणि सांगायचं बघा, इथं कुणीतरी आई झावळे ना, दगड का काय 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 मारला का माहीत, बॉल का काय, डायरेक्ट इथं हेच तुटलं आहे बघा अख्खी. त्याच्यामुळे लाईट आला लागली बघा, अशी पूर्ण अख्खी लाईट आली तर पूर्ण. मुद्दाम केले का काय केले माहिती नाही. आपण जरा बघू फेविकिकमध्ये चिपकून जमतं का, कारण केले आवाज येतं त्याच्यामुळं. हे बघा डायरेक्ट गाड असून तुटलं आहे बघा. दुसरा काही गाडी जर पडलेली असती तर कुठं लागला असता गाडीला किंवा दुसरं कुठं लागला असता, पण अरे हेच तुटलं आहे. कोणी आई झाडीने मुद्दाम केला आहे कंचनी ची गांठ का काय, कसला राग काढला माहिती नाही. आई झाड आहे कोण होता काय माहीत मग आदर्शूत. तर हे बघा अख्खी पूर्ण लाईट आलं. हे बघा पूर्ण लाईट आलं त्याच्यामुळं. चला आता बघू आपण फेविकी लावून बघू जमतं का, नाही तर मग गाडी द्यायला लागेल आपल्या इथं शोरूमला द्यायला लागेल गाडी. नाही तर मग तर फेविकीने झाला चिपकला तर ठीक, नाही तर मग द्यायला लागेल गाडी. कोण होता आहे झाडा काय माहिती नाही. चला आपण आता जाऊया निघूया. फेविकी आणून ठेवलं मी, हे बघा याच्यातच फेविकी ठेवलं काढून. हे बघा बघू सारखं झाली तर जाऊ भानगरला, जाऊ तिथं लावून बघू. बघा त्याला असेल त्याला दाराला आणि लावायला. चला तिथं जाऊ पहिले, तो पण लावून घेऊ, आपण पण निघू. तर चला तुम्हाला नंतर भेटतो. बाय बाय. तर गाईज आपण पोचलो भानगरला. तर कामगार लागलात कामाला. हे बघा ही लाईट इथून आलतं ना, हे बघा या हुकातून निघले, इथं दिसत नाही. हे बघा एक हुक आहे आणि इकडून एक हुक आहे. हे बघा ते हुकातून निघले आणि इथं क्रॅक पडले. आता काय झाले काय नक्की समजत नाही. कोणीतरी मुद्दाम मारले का काय केले माहिती नाही, कारण की पूर्ण लाईट आलं. हे बघा पूर्ण लाईट. हे बघा तर बघू काय विषय होतो तो दाखवायला लागेल कुठेतरी गॅरेजला. का तिथं झाला सॉल्व तर ठीक, नाही तर मग शोरूमला न्यायला लागेल गाडी. चला आता पहिले जाऊ आपण नावा घेऊन आणि चिपकतं का बघू. हे चिपकलं तर ठीक, नाही तर आपण पहिले नावा घेऊन जाऊ, मग तुम्हाला भेटू. काय आजचं नियोजन काय ते ऐक ना, तुम्हाला मागाशी ब्लॉगमध्ये बोललो होतं आमचा काय फिक्स आहे, पण काय झालं तर होऊ पण शकतं. तर चला पहिले आपण जाऊया नावा घेऊन, मग तुम्हाला भेटतो. हो आमच्या आजची बाई असल्या उन्हाच्या बाहेर निघले बघा बघा सावतार. चला आता नावा पॅक होतील, नावा पॅक केली का मग निघून जाऊ आपण, म्हणजे जाऊ आता पनवेलला. तर काहीच निघालो आम्ही जायला. आणि तुम्हाला व्ह्यू कसा वाटतं सांगा. हे बघा हेल्मेटला माउंट लावला आहे, माउंटला मोबाईल लावला आहे. आणि आता आम्ही येऊन पोहोचलो आमच्या नदीवरती. तुम्हाला आमची नदी दाखवतो पहिले. नदी बघा आमची, इथं आम्ही पावसाळ्यात चावायला जाऊ. तुम्हाला ते पण ब्लॉग बघायला भेटेल कशी शांती नदी. तर चला आपण जाऊया आता नावा घेऊन. सार्थक बसला वाडी मागं आणि काय प्लॅन. हे बघा धुरला बघा. हे कोणी रस्ता बनवला आहे ना, तो कॉन्ट्रॅक्टर कोणी माहिती नाही. त्यांनी ही लाल माती कशाला टाकली काय माहिती नाही. मला वाटतं काय कोकणचा रस्ता त्याला बनवायचा होता. येड धव्याला इतकी माती टाकून ठेवलं लाल लाल. तर काहीच पाण्याला मी पोहोचलो आता मिरची गलीत. तेव्हा इथं पुढं ते पत्ते लावलेत ना, तिथं दुकान आहे. म्हणजे एक दुकान नाही, तिथं 2-3 दुकान आहेत. तिथून आम्हाला ऑर्डर देतात. तर जर तुम्हाला डिस्काउंट माहिती असेल तर डायरेक्ट फॅक्टरी आमची आहे, डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. आम्हाला तिथं डायरेक्ट डिस्काउंट भेटेल ना बाई. हे बघा लोक इथे येतात, इथून ऑर्डर देतात नावांची, टाकलेल्या लग्नाच्या नावांची. तर तुम्ही डायरेक्ट आम्हाला हे केली, आमच्या संपर्क साधला
तुम्हाला काहीतरी डिस्काउंट भेटेल. आम्हाला नावा देऊ आणि मग जाऊ पुढं काय तो बघू. बघा ही दुकान आहेत, 1 2 3 पुढं लागले दुकानं, सर्व ही दुकान आहेत, नावांची दुकान आहेत. कस्टमर लोक येत आहेत आणि इथून नावा देतात आम्हाला ऑर्डर. इथून आम्हाला फोन येतो कशाचं नाव पाहिजे म्हणून. 1 2 3 4 आणि पुढे दुकान आहेत. आणि त्या प्रवीण का चला नाव देत काय करू रे बाळा पैसे घेऊ पैशाचं? आणि मग जाऊ. तर काहीच पेमेंट घेतला, पण सर्व नाव दिला, पेमेंट घेतला. आता आपण अरे चाललो घरी. आता घरी नाही, पहिल्याला मेडिकलला काम व्हायला काहीतरी करू आणि मग घरी जाऊ. तर मला जाऊया पहिले आपण घरी आणि घरी नाही मेडिकलला बघू व्हायला काय घ्यायचं, मेडिकलला काय शॅम्पू काय घ्यायचं बोला आता. चला गाईच सध्याच्या घडीची सर्वात मोठी गाडी सिलेंडरची गाडी आहे बघा. टाकल्यात मेन काय असेल तर सिलेंडर या टायमाला. ते सिलेंडर महाग आहेत आणि पोलीस आहेत, याने हेल्मेट नाही घातलं आणि आपल्याला सर्व नियम असतात हेल्मेट घाला. पण आपल्याला हेल्मेट नाही आहेत. हां सॉरी, आपल्याला का त्याने हेल्मेट नाही आहेत, आपल्याला हेल्मेट आहेत फक्त. आपल्या पुढचे रूल आहेत, त्यांच्या पुढचे रूल नाहीत. जाऊ दे काय बोलणार असो. गाय झालो मेडिकलला. बाईला बघा काय घ्यायचं. ही शॅम्पू घ्यायची कशासाठी, डॅन्ड्रफसाठी का बघू. शॅम्पू घ्यायचं का नाही भेटली डॅन्ड्रफ रिमूव्ह करण्यासाठी आयुष्याचे कथा होता करविता 155 रुपयाला. तर काहीच झालेलं आहे. आपला शॅम्पू घ्यायची होती, शॅम्पू घेतली आणि आपण जाऊला तर पेट्रोल टाकू आणि मग घरी जाऊ. पेट्रोल नाही काढते बघा किती पेट्रोल आहे बघा. तर पेट्रोल टाकू आणि मग घरी जाऊ. तर काहीच आपण शॅम्पू घेतली, पेट्रोल पण टाकलं गाडीत. आता जरा इथं लेफ्ट साईडला एक गॅरेज आहे, गॅरेजला जाऊ आपण भाऊंच्या आपल्या आणि तिथं गाडीचं काय काम होतं का बघू. आपण आहेत आपण गाडीचं काय होतं आपण. तर गाईच आपल्या गाडीचं काम चालू केले, गाडी खोलायला घेतली. धगधग होत आहे, धगधग बहुत जाईल ना बरं आहे. खर्च आला पाहिजे जास्त बस. तसं गाडीचं फक्त आपल्याला लाईटच हे करायचे. बघू आता काय होतं आहे. भाऊ पण बोललं आपलं कोणतरी मुद्दाम केलेलं वाटतं, कारण की तोडला आहे बोलला. असा वाटतं तुला भाई प्रॉपर तोडला आहे ना, कारण की तिथं गाड आहे, त्या गाडला अँगल पण येतो बघा तो कम्प्लीट तिथंच कसा काय सुटला. बघू आता काय खोरायला घेतलं, गाडीचं काम करायला घेतलं आहे. बघू काय होतं काय बॉलच लागलं असेल ना तर मग काहीतरी आता फाटका मारायचा कोणतरी जोरात. नकार गाडीवर राग काढू, माझ्या काय असेल तर पर्सनल राग काढा, गाडू नका राग काढू, समोर येऊन भिडा छोट. गाडीवर काय राग काढतो गाण तुमच्या तर. गाईच गाडी खोलली आपली, बघू का होतं. इधर असं धकधक होत आहे. मेरे को तो ऐसा धक हो रहा है. काय ना धक बघू आता काय करतंय. तर गाईज जिंदगी छोटीशी आहे, जगून घ्या, एन्जॉय करा, मजा करा. 2026 दुनिया खतम आहे, त्याची सुरुवात झालेली आहे. आता महायुद्ध चालू आहे. पेट्रोल कमी झाले आता, कमी म्हणजे रेट कमी नाही झाला, भेटत नाही. गॅस बी भेटत नाही. सगळा बघितलं याच महिन्यात, मे महिन्यात सॉरी मार्च महिन्यात सर्व दाखवलेलं आहे. देवाने आपल्याला होली युद्ध सगळा दाखवला. बोर्डचं एक्झाम झाली, गॅस दाखवला, गॅस कमी, पेट्रोल कमी. देवाचं मला तुम्ही आता सगळं बघितलं ना, आता बस झाला आता दुनिया. बघितलं तुम्ही देवाचं मला एकच बघितलं ना, आता जायला मोकलं. चाचा बोलला होता ना जरा सविस्तर 26 में तो दुनिया खत्म है, खत्म. तो टाईम आलाय लवकरच. काय ती जिंदगी जगून घ्या आणि मोकलं व्हा, एन्जॉय करा. काय बरोबर आहे. काय आम्ही पण कोकणात जाऊन येतो, कुठं फिरायचं फिरून येतो. मनालीला पण जायचं का, मनालीला पण जाऊ. आज सगळं शॉक पूर्ण करून घेऊ. सगळं शॉक पूर्ण करून घेऊ. नंतर दुनिया खतम होऊन येतं का हो, काय राहायला नको. काय राहायला नको. म्हणजे मला राहायला नको का बाबा, जायचा होता हे करायचा राहिला म्हणून. तुमच्याकडून पैसा असेल तुम्ही सगळं करून घ्या. काय बँकेत ठेवू नका, बँकेत बॉम्ब पडलं तर काय करायचं? वो अलग ही लेवल का बंदा था.
काहीच आपलं काम झालेलं आहे. लाईट एकदा प्रॉपर लावलेली. मग अशी लई गॅप दिसत होती, आता लावलं आहे. आता एक लावला ना वरचा कृषी आणि गार्गी लावला, गार्ड लावला का आपण जाऊ घरी. त्याला सोडू आणि जाऊ आपण घरी. तर गाईस गाडीचं काम झालं पूर्ण आणि आपण आता निघालो घरी जायला. सारखं सोडू आणि मग आपण घरी जाऊ. जास्त काही खर्च नाही आला. तुम्ही होता अंदाज लावा किती खर्च आला असेल. 20, 50, 100, 150 तुम्ही अंदाज लावा. सारखं कमेंटमध्ये सांग. तू कमेंट करून सांग किती खर्च झाला तो. ठीक आहे गाईस, चला आपण जाता गेले घरी. सारखं सोडू आणि मग आपण घरी. बाय बाय गाईज. आता जी गाडी गेली ना ती बघा, तिच्यावरती सिलेंडर होता. तुम्हाला मग बनवलं दाखवलं तो पण सिलेंडर होता. नंतर रस्त्याला मी एवढ्या गाड्या बघितल्या सिलेंडरच्या, तर तुम्हाला काय सांगू. तुम्हाला मग उगाच नाही बोललो. लय जरा महागड्या गाड्या चालू आहेत सध्या रस्त्याला. ज्याच्यावरती सिलेंडर आहे ना ती सर्वात महागडी गाडी. 2 hours later. गाईज आम्ही घरी बिरी आलो आणि नंतर क्लासला गेला परत सोंग्या. आणि याने आता प्लॅन ठरवला. आता संध्याकाळ झाली, रात्र झाली जवळजवळ. तर याने प्लॅन केला का चिकन आणू करतो. चिकन बाजू काही चिकन आणू बोलतं, काहीतरी पार्टी करतो. तुम्हाला बोलत होतो दुपारीच का काहीतरी होऊ शकतं. तर याला काय आठवलं का ती क्लासच्या आणि चिकन घेऊन आलं 100-150 रुपयाचा. तर बघू त्याच्यापासून काय बनतं का नाही बनतं ते बनवताना. आम्हाला रेसिपीच माहिती नाही. तुम्ही सांगा रेसिपी काय करायची. त्यांनी सांगितलं तर पुढच्या याला बनवायला लागेल. 100% तेव्हा बनवू. आता आम्हाला मोठा प्रश्न पडले आम्हाला का रेसिपी काय बनवायची म्हणून. बघू. चिकन तर आणलाय. तुम्ही कमेंट करून ठेवा, जर नाही बनवलेलं तर हारलो. दुसरं काय सांगतील बनवू युट्यूबला बघून. ठीक आहे काय, आता बघू काय बनवता येतं का नाही बनवता येतं. ट्राय करू काहीतरी बनवता. चला तुम्हाला डायरेक्ट भेटतो नंतर. चिकन विकन धुतो, सगळे जरा सामग्री गोळा करतो, तुम्हाला भेटतो. तर गाईज आम्ही एक रेसिपी बघितली चिकन गार्लिक. आणि आता युट्यूबला तेच बघत बसलो होतो आम्ही काय बनवता म्हणून. तर बाहेर शोधून काढलं चिकन गार्लिक म्हणून. तर ती बनवू आणि बघू का आणि बघू कशी बनते चिकन गार्लिक. ते यूट्यूबला बघूनच करू. तर चला करूया काहीतरी. आज दिवसभर ब्लॉग बनवला. दिवसभर ब्लॉगमध्ये तर काहीच नव्हता. फक्त ब्लॉगमध्ये हे जास्त इम्पॉर्टंट होता. बघा 1 आणि 2 तिसरा कुठे होतो नाही. रिचनेस बघा रिचनेस. कोण पोरगे सुद्धा बघा लगेच करू. 3 सिलेंडर आहेत. तर तेच आता ब्लॉगमध्ये का सिलेंडरच्या गाड्या बघितल्या. नाव द्यायला गेलो. नाव द्यायचा एवढा ह्या नव्हता आपल्याला दाखवायचा. पण हेल्मेटचा तो माउंट आणि तो घेतला तो आपला तो टेस्ट करत होता. आपला व्ह्यू कसा देतो. आणि संध्याकाळी बाई बोलतं चिकन भाजू. तर तेच ब्लॉग कंटिन्यू केला. तर चला तुम्हाला दाखवतो पुढचा विषय काय तो चिकन गार्लिक कसा बनतंय. रेसिपी ट्राय करू आपण पण. तर गाईज व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही चिकन घेतलं आहे. आणि ही काली मिरी घेतली. काली मिरीत ना. काली मिरी. हां काली मिरी घेतली. तिला अशी कुटून घेतली, त्याची पावडर केली. ती याच्यात थोडीशी टाकायची आणि चिकन फ्राय करून घ्यायचा कॉर्नफ्लॉवर टाकून. बरोबर ना. कॉर्नफ्लॉवर टाकू. हा कॉर्नफ्लॉवर. डिप्रेशन. हां आणि दही पण. दही नाही आमच्याकडे ॲडजस्ट करावं लागेल. तर आता हे बघा ही काली मिरी आहे वाटून घेतले. चिकन आहे यात टाकू. दही नसेल तर काय कॉर्नफ्लॉवर टाकू आणि चिकन तळून घेऊ पहिले. थांबा जरा. तर गाईज व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. कॉर्नफ्लॉवर, दही नाही टाकला, त्यामध्ये आम्ही थोडासा लिंबू टाकला आणि काय टाकला काली मिरी आणि कॉर्नफ्लॉवर टाकला. आता व्हिडिओ सांगितले आहेत तसं तेल तापू आणि ह्यो सगळा फ्राय करून घ्या. ह्यो फ्राय करू पहिले आपण आणि त्याच्यानंतर पुढची रेसिपी करू. गाईज आपण इथं चिकन भाताला तल्ला घेतला आहे. तोपर्यंत बाईने काय घेतलं मेन लसूण घेतला. तर क्रश करून घेऊ दे त्याला. तोपर्यंत मी इकडे चिकन फ्राय करतो. काय मेन इन्ग्रेडियंट मग कर. तर गाईज सर्व सामान घेऊन आम्ही आता इथं सार्थचं घर आहे पाठीमागे लाईट दिसत इथं. आणि जर घरच्या पाठीमागे आल्यावर गॅसची बचत करायची आपल्याला म्हणून चुल्यावरती करायची आम्हाला. खास चुल्याची चव घ्यायची. तर बाई चूल पेटवत आहे. चिकन फ्राय करून आणलेलं आहे. इथं सगळं तो मसाले जे काही लसूण आहे, मीठ आहे, धना पावडर आहे आणि बटर सगळं आतमध्ये आहे. आणि तो पॅन आहे त्यामध्ये आपल्याला बनवायचे. आता इथं चूल पेटू आणि मग सुरुवात करू. थांबा जरा. तर गाईज आपण तशी पॅन ठेवलेलं आहे. आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू.
तर पहिले टाकायचे आपल्याला बटर, अमूल बटर टाकू, नंतर गार्लिक, लसूण सॉरी लसूण टाकू, नंतर पावडर टाकू, ती पावडर ना आपला कॉर्नफ्लॉवर, आणि मग धना पावडर, आणि मग मस्त शिजून देऊ. तर चला सुरुवात करू. आपण पहिले चिकन टाकू, बटर टाकू. यांनी स्पॉन्सरशिप द्या आम्हाला. हां, फुकटची ॲडव्हर्टाईज चालू आहे. तर गाईज बघा बटर टाकला आहे, 2 स्लाइस टाकले बटरच्या. हे काय काय टाकायचे त्यानंतर लसूण. आता लसूण केला आहे चॉप लसूण केलेला आहे चॉप. आता जरासा काला का झाला माहिती आहे का, त्याच्यात आम्ही मागाशी तो तेल टाकला होता ना, त्याच्यामुळे तसं दिसतं. तो काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. थांबा जरा, पहिले मी करून घेतो. दुसरा कॅमेरावर कोण नाही, तुम्हाला सगळं सांगतो मी. थांबा. तर गाईज बऱ्यापैकी झाला, फक्त थोडासा शिजता बाकी राहिला आहे. जो वरती काला दिसतं तो थोडासा लसूण करा आपला आमच्याकडून, थोडासा जास्तच करा आपला. पण ठीक आहे, फर्स्ट टाईम आहे. बाई कशी चव एक नंबर. कशी हॉटेलसारखी का? आपण काय कधी हॉटेलला कधी खाल्ला नाही हॉटेलला, पण हॉटेलसारखी चव हॉटेलसाठी. नाही गाईज मस्त झाली. फर्स्ट टाईम कराय, टेस्ट पण चांगली आहे. तर बघू थोडासा शिजू द्या, मग डायरेक्ट खायची सुरुवात करू आपण. मका पण आणला आम्ही बाजार आहे बघा, तर मका पण भाजतो. एवढं कांदा टोमॅटो कापून ठेवला आहे, या चांगली खायला. तर गाईज उतरलेलं आहे आपण चिकन. जरा व्हिडिओमध्ये जास्तच काळा दिसतं, पण समोर असं काळा नाही दिसत. तर बाईला पहिले टेस्ट करायला देऊ, पण बघू कसं वाटतं. त्याने मागे टेस्ट केला आहे. टेस्ट बघा काय केला, टोमॅटो. चिकन खाऊन सांग कसं झाले. गरम आहे. अरे नाही गरम, एक पीस का. तर गाईज आता बघू, आता आपला टेस्ट करून सांगतो कसा झाला तो. काढायला पाहिजे. काय गरम आहे का? गरम आहे. काय झालं, चमच्या कधी सवय लागलं काय माहिती लग्नापासून. पडेल. अरे काय ना बाबा. हां कसं आहे रिअल टेस्ट सांग का. नाही खरंच भारी आलाय. हां वेळ सांग ना, ठीक आहे. एकदम भारी. तो आपण सुबी पितो बघ. हां त्या टाईप झालं. ठीक आहे काहीच Garlic chicken. खायला तुम्ही पण, आम्ही मग खाऊन घेतो, मका बसतो आणि मग जातो झोपाला. हां ओके या खायला तुम्ही पण. सो गाईज झालेलं आमचं खाऊ पिऊ मस्त. आणि बाई येऊन इथं झोपला पण होताना पण पडला इकडे बघा. पाचला पडलाय. गुड नाईट. गुड नाईट. तर गाईज एवढी होती व्हिडिओ, दुसरं काय नव्हतं व्हिडिओमध्ये. तर आपला पनवेलला गेलो, ते नाव दिलं. त्यानंतर म्हणजे हेल्मेटचा माउंटचा आपल्याला फक्त एक हे घ्यायचा होता, व्ह्यू. हेल्मेट नाही रे, हेल्मेट. तो व्ह्यू घ्यायचा होता. आणि नंतर आपली गाडी जरा लाईट आली होती, तुम्हाला दाखवली. तर त्या लाईटीचं काम केलं. त्यानंतर घरी आलो, क्लासला गेला. त्यानंतर आम्ही आता चिकनची थोडीशी पार्टी केली. पार्टी म्हणजे नॉर्मल चिकनचा तो काय कुठली चिकन रे, चिकन गार्लिक बनवला. खाल्ला मस्त झाला, खरं चांगला झाला. थोडासा लसूण खराब होता बस, दुसरा काय नाही, एकदम ओके होता. तर चला एवढी होती व्हिडिओ. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट, तुमच्याकडे गुड मॉर्निंग.